साध्या पद्धतीने लग्न केलं तरी मुलं होतात असं वक्तव्य करणारे समाज प्रबोधनकार आणि कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांच्या कन्येचं म्हणजेच ज्ञानेश्वरीचं लग्न जे आहे ते संध्याकाळी आज पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी आपण आता पाहिलं तर अगदी संगमनेर शहरापासूनच 5 ते 6 किलोमीटर असणाऱ्या गुंजावाडी शिवारामध्ये हे लग्न पार पडणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की भव्य असं व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि या व्यासपीठाची जर आपण डिझाईन पाहिली तर ह्या व्यासपीठ बनवण्यासाठी बाहेरच्या राज्यातून जे आहे लोक बोलवण्यात आली होती. हा मोठा खर्च या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि व्यासपीठाच्या समोरच्या बाजूस जर पाहिलं आपण तर काही VIP लोक जसं राज्यातील मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल आणि दिग्गज इतर नेतेही या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांची आसन व्यवस्था देखील या पुढच्या बाजूस केलेली आहे. काही थोर संत महंत आणि वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे लोक जे आहेत ते या लग्न सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत. त्यांना सुद्धा या लग्न सोहळ्याचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आता या लग्न सोहळ्यासाठी आतापर्यंत जर पाहिलं तर सगळ्या जे आहे ते इंदोरीकर महाराजांनी हा 100 एकर परिसरामध्ये ह्या लग्न सोहळ्यासाठी जी आहे तयारी झालेली आहे आणि आज जर पाहिलं तर या लग्न सोहळा 6:30 वाजता जो आहे पार पडणार आहे आणि या लग्न सोहळ्यासाठी जर आपण LS मराठीकडून तर शुभेच्छाच आहे. नांदा सौख्य भरे असे आपण म्हणणारच आहोत, परंतु वारकरी संप्रदायातील बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीला मात्र निवृत्ती महाराज देशमुख उतरू शकले नाहीत असंच म्हणावं लागेल. कारण नवरदेव आला किंवा दुसऱ्याच्या गाडीत आला तर त्यांचं जे भाष्य होतं ते अगदी चुकीच्या पद्धतीने भाष्य करून ते गरिबाचं लग्न कसं करायला पाहिजे किंवा शेतकऱ्याने जमीन विकून लग्न नाही करायला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, परंतु मोठा खर्च नाही करायला पाहिजे असं ते वारंवार आपल्या कीर्तनातून लोकांना सांगत असतात. मात्र स्वतः मात्र ते आपल्या कन्येचा विवाह जो आहे तो मोठ्या थाटामाटात करताना दिसत आहेत. आता या ठिकाणी राज्यातील विविध नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांचा खर्च पाहता किंवा या 100 एकरामधला खर्च पाहता कोट्यावधी रुपयांचा खर्च या ठिकाणी निवृत्ती महाराज देशमुख यांनी केलेला आहे. आज संध्याकाळी 4 वाजता याच ठिकाणी जे गगनगिरी महाराजांचा सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या सप्ताहाचं ध्वजारोहण पहिल्यांदा इथं होणार आहे. ध्वजारोहण झाल्यानंतर त्यानंतर या कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी होणार आहे आणि ती कीर्तनरूपी सेवा झाल्यानंतर या लग्न सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. एकंदरीतच पाहिलं तर या लग्न सोहळ्यासाठी जे राज्यातून जे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्यातील विविध नेते मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या लग्नाची चर्चा आता रंगू लागली आहे.